तो चलो तुम्हाला सांगतो कोणाच्या लग्नाच्या घोडा आहे तर का म्हणता मी पोट्टे हो आलो ना आपला गुपगप ब्लॉग घेऊन. आपल्याला रोज लागते सकाळ सकाळी भूक आणि तारक मेहता पाहिल्याशिवाय आपल्या काही जेवण होत नाही. मग तेवढ्यात आले होते आपला माल. क्या बोला तूने? माल म्हणजे काही नको समजा, माझी म्हातारी होती ते. मग गेलो घरामागं, चेंडू बांडूकचे खेळणं चालू होतं. मग यांची पबजी खेळणं चालू होतं. झोपू झोपू खेळत होते पोट्टे झाले मस्त पबजी. या पाणी एकामेकाला मार मार करत होते. मग घरी गेलो तर का एक एक पाहुणे येऊ लागले. मम्मी पण तयारी करायला बसली. मग मामा पण आला, मामाचा पोरगा पण आला, मग मामाचे पप्पा पण आले, मग मामाची मम्मी पण आली. मग असे करू करू एक 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 पाहुणे येऊ लागले. मग अजून मामा आला, दुसरा मामा, मग मामी पण आली. मग बसले होते सर्व. मग मामानं काढली आपली बुकनी, रप्प 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 गोटलीनं मारलं भक्का. मग निघले पाहुणे सगळे लग्नाला जासाठी. मग गेलो मी टेलर काकाच्या दुकानात. तो बसला होता चक्कीवाला भाऊ हाय बाय करत. मग आले तेवढ्यात हळी गिडी आली. मग चाल म्हणलं आपण येऊन म्हणलं मामाच्या लग्नाची वरात पाहून. मग दिसला मामाचा घोडा. मामाने एकच घोडा नाही ठेवला होता म्हणते, 2 3 4 घोडे ठेवले होते म्हणजे 4. मग गेलो आम्ही मामाच्या वरातीकडं. तर चालू होते घरच्या पाहुण्याचे डान्स. नंतर आला मला एक मित्राचा कॉल, म्हणे साप निघला आहे म्हणे आपल्या हॉलच्या मागं. तर मग आम्ही गेलो सर्पमित्राला घेऊन. मग आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो. लोकेशनवर पोहोचून आम्ही आपलं चालू केलं साप बघणं. तिथं काड्यामध्ये गेला आहे म्हणे, 2 आहेत म्हणे, एक काडा आहे म्हणे, एक धामण आहे म्हणे. मग आम्ही बघायसाठी गेलो, पण आमचे नशीब खराब. आम्ही आलो तर साप रेस्क्यू करायला, पण आम्हाला काय साप भेटला नाही. भेटला का साप? भेटला? मग तेवढ्यातच भेटलं आपल्याला कॅनवाला भाऊ. भाऊले म्हणलं पाणी आहे का? तर भाऊ म्हणे नाही आहे म्हणे. मग नंतर आम्ही ना सर्पमित्राला त्याच्या घरी सोडलं आणि आम्ही आपल्या घरच्यासाठी निघालो. मग तेवढ्यात भेटला आम्हाला ट्रिमरवाला. सोबती म्हणे ट्रिमर घ्यायचा म्हणे. मग ट्रिमर घेतला आणि आपल्या घरच्यासाठी निघालं. मग आजचा आपला ब्लॉग इथेच संपतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा आणि फॉलो पण करा.